नमस्कार, मी स्वप्नाली। आज आपण बाजारात मिळतो तसाच किंबहुना त्यापेक्षाही चवीला छान लागणारा मसाला शेंगदाणा घरच्या घरी घरातील अवेलेबल साहित्यामध्ये कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चवीला तर खूपच छान लागतात। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका बाउलमध्ये मोठ्या आकाराचा शेंगदाणा घेतलेला आहे। हे शेंगदाणे मी 2 कप घेणार आहे। तिथे तुम्ही कोणत्याही आकाराचा शेंगदाणा वापरला तरी चालेल, जाडा असतो तो वापरला तरी चालेल। आता या घेतलेल्या शेंगदाण्यामध्ये आपल्याला 2-3 कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। हे बेसन पीठ मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे। आता यामध्येच आपल्याला 3 चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचे। जो आपण रेग्युलर खाण्याचा चमचा वापरतो तो 3 चमचे आहेत। 1 चमचा आले लसणाची पेस्ट, 1 छोटा चमचा धने पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, चवीनुसार मीठ वापरायचं आहे। इथे मी काळ्या मिठाचा वापर करणार आहे। हे मीठ जरा चवीला चटपटीत असतं। अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊयात। अगदी थोडी हळद, थोडासा हिंग आपल्याला घालून घ्यायचा आहे। यामध्येच आपण एकदम छोटा चमचा असतो तो काळी मिरी पावडर घालून घेणार आहे। हे सर्व मसाले आपल्याला सर्वात आधी एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत। एकसारखा असा मसाला पूर्णपणे मिक्स करून घेतला तर तो एकसारखा शेंगदाण्याला लागला जातो आणि मसाल्याचा आपण पीठ जेव्हा भिजवतो त्यावेळेस ते संपूर्ण एकसारखं चवीला लागतं। आता हे सर्व मसाले एकसारखे मिक्स झालेले आहेत। यामध्ये गरम करून थंड केलेलं तेल आहे। हे तेल आपल्याला 2 चमचे घालून घ्यायचं आहे। आता तेल घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा या पिठाला शेंगदाण्याला एकसारखं चोळून घेऊयात। यामुळे शेंगदाणे कुरकुरीत व्हायला मदत होईल। आता हे तयार झालेले पीठ आपण पाणी घालून भिजवून घेऊयात। पाण्याचं प्रमाण अगदी थोड्या प्रमाणामध्ये घालायचं, म्हणजे एकसारखं पीठ आपल्याला भिजवलंही जातं आणि आपण किती पाणी घातलंय तेही आपल्याला लक्षात येतं। अशा पद्धतीने बघा थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्टसर भिजवून घ्यायचंय। मला हे पाणी अर्धा कप लागलेलं आहे संपूर्ण पीठ भिजवण्यासाठी। आपलं पीठ भिजवून तयार झालेलं आहे। एक पसरट आकाराचा पॅन घ्यायचा, गॅसवरती ठेवलाय, त्यामध्ये तेल घालून घेऊया। हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचंय। आता हे मसाल्यातले शेंगदाणे आहेत ते आपण तळण्यासाठी घालून घेऊयात। सुरुवातीला गॅस मोठाच होता त्यामुळे तेल पटकन गरम झालेलं आहे। आता गॅस मंद करूया आणि एक करून शेंगदाणा तेलामध्ये तळण्यासाठी सोडून देऊयात। अशाच पद्धतीने बघा मी जेवढे तव्यामध्ये शेंगदाणे बसतायत तेवढे शेंगदाणे यामध्ये घालून घेतलेले आहेत। गॅस मंद करायचा आणि हे शेंगदाणे संपूर्ण कुरकुरीत होईल इथपर्यंत भाजून घ्यायचे। शेंगदाणे पटकन भाजले जातात। शेंगदाण्यामध्ये स्वतःच तेलही असतं, त्यामुळे काय होतं शेंगदाणा पटकन भाजला जातो। त्यामुळे गॅस मंद करून आपल्याला या शेंगदाण्याच्या वरचं जे आपण मसाल्यांचं पीठ केलं होतं ते कुरकुरीत होईल इथपर्यंत हे शेंगदाणे तळून घ्यायचे। तुम्ही बघा याला रंग खूप छान आलेला आहे। अशा पद्धतीने झाऱ्याच्या साहाय्याने आपण बाजूला काढून घेतलंय। आता राहिलेल्या पिठाचे हे आपण अशाच पद्धतीने शेंगदाणे तळण्यासाठी घालून घेऊयात। अगदी चवीला छान लागतात। लसूण खोबऱ्याची पेस्ट घातल्यामुळे याची टेस्ट खूपच छान येते आणि तेलामध्ये तळताना आपण एक शेंगदाणा तेलामध्ये घातलेला असतो त्यामुळे तो न चिकटता अशा पद्धतीने सुटसुटीत असा निघतो। आता हे तळलेले शेंगदाणे थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात। आता आपण यासाठी लागणारा मसाला करून घेऊयात, चटपटीत मसाला। त्यासाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घेतले, अर्धा चमचा आमचूर पावडर घेतले आणि अर्ध्या चमचालाही अर्धा चमचा मी सेंधव मीठ घेतलेलं आहे, म्हणजेच काळं मीठ घेतलेलं आहे। हे संपूर्ण आपल्याला एकसारखं मिक्स करायचे। शेंगदाणे आपले बघा संपूर्ण थंड झालेत, कुरकुरीतही झालेत बघा। संपूर्ण शेंगदाणा थंड झाला की आपण याला मसाला लावून घ्यायचा आहे। त्यासाठी संपूर्ण शेंगदाणे मी एका कोलगेट भांड्यामध्ये घालून घेणार आहे, म्हणजे आपण ज्यावेळेस मसाला लावतो त्यावेळेस आपल्याला एकसारखा मसाला यामध्ये घालता येतो आणि ते शेंगदाणे आपल्याला टॉसही करता येतात। इथे बघा मी थोड्या प्रमाणात आधी मसाला घालून घेतलाय आणि या पातेल्याच्या साहाय्याने मी हे शेंगदाणे अशा पद्धतीने एकसारखे मिक्स करून घेणार आहे। आता राहिलेला संपूर्ण मसाला आपण यामध्ये घालून घेऊया आणि शेंगदाणे असेच थोडा वेळ टॉस करून घ्यायचे, म्हणजे या मसाल्यामध्ये एकसारखा शेंगदाणा मिक्स होईल तिथपर्यंत आपल्याला टॉस करून घ्यायचे। तुम्ही बघा सुरुवातीला पांढरं दिसत होतं, आता संपूर्ण मसाला एकसारखा लागला गेलेला आहे। अगदी चवीला छान असे हे मसाला शेंगदाणे तयार झालेले आहेत। अगदी कमी साहित्यामध्ये आणि चवीला चटपटीत असे हे शेंगदाणे तयार झालेले आहेत। तुम्हा सर्वांना आज बनवलेली ही मसाला शेंगदाणा रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।